साने गुरुजी स्वच्छ व सुंदर शाळा जिल्हा पुरस्कार प्राप्त जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा सातारा खंडोबा सर्व मान्यवरांना विनम्र अभिवादन करीत आहे। आपणासमोर विनम्रपणे शाळेत राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमासंबंधीची माहिती आम्ही आपणासमोर सादर करीत आहोत। त्याचे अन श्रमप्रतिष्ठेचे पक्के स्थान मनात, सडा रांगोळी पडे अंगणी अवघ्या काही क्षणात। सकाळी विद्यार्थी शाळेत आल्यानंतर वर्गाचा स्वच्छता मंत्री हा पिण्याच्या पाण्याच्या भांड्यांची स्वच्छता पाहतो। ही भांडी नियमितपणे घासून स्वच्छ करून मगच त्यात पाणी भरले जाते। त्यानंतर पाणी स्वच्छ व निर्जंतुक राहावे म्हणून पाण्यात जंतुनाशक ड्रॉप टाकला जातो व पाणी निर्धोक केले जाते। शालेय स्वच्छता गृहांची स्वच्छता ही शालेय स्वच्छता समितीमधील स्वच्छता दूतांमार्फत प्रतिदिन केली जाते। स्वच्छतागृहे स्वच्छ करण्यासाठी फिनाईलचा वापर केला जातो। तसेच प्रत्येक आठवड्यात शाळेतील पाण्याचे हौद व पिण्याच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ केल्या जातात। शालेय स्वच्छता राखण्यासाठी शाळेच्या सुरुवातीस जून महिन्यात स्वच्छता दूत समितीची स्थापना करण्यात आली। शालेय स्वच्छता दूत समितीची माननीय मुख्याध्यापिका मंजुश्री राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिमाह बैठक घेतली। परसबाग आजीबाईचा बटवा म्हणे जुना झाला, तोच आमच्या बागेत मुक्कामी आला। मेथी पालक चुक्याचा पाला, औषधी झाडांना तर येथे बहर आला। तुळशी सम पवित्र नाही दुसरे काही, शुद्ध हवा अन निर्मळतेची ग्वाही। शरीर मन उल्हासित करते कोण, त्याचेच नाव आहे ऑक्सिजन झोन। स्वच्छ सुंदर परिसरात दिसणार नाही कचरा, मुले करतात त्यांचा ओल्या सुक्यात निचरा। कचऱ्याची लावतात योग्य विल्हेवाट, कंपोस्ट खत वाढवते झाडांचा थाट। शाळेत जमा होणारा कचरा, झाडांची पाने, कागदाचे तुकडे यांचा योग्य उपयोग होण्यासाठी आम्ही शाळेच्या मागील बाजूस खड्डा करून हा कचरा त्या खड्ड्यामध्ये टाकतो। काही दिवसाने तो कचरा कुजून खत तयार होते। या खतांचा उपयोग शाळेतील झाडांना व शाळेतील मध्यान्ह भोजन म्हणजे शालेय पोषण आहार हा अतिशय रुचकर, स्वादिष्ट व पोषक असतो। साप्ताहिक वेळापत्रकाप्रमाणे शाळेत विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जातो। प्रोटीन्सना व्हिटॅमिन्सची जोड देण्यासाठी शाळेतील परसबागेतील भाज्या यात वापरल्या जातात। त्या तोडून धुवून स्वच्छ करून आणि व्यवस्थित चिरून त्यांचा आहारात उपयोग केला जातो। विद्यार्थी रांगेत साबणाने हात स्वच्छ धुवून शाळेमधील ग्रीन शेडमध्ये रांगेत येऊन बसतात। विद्यार्थी रांगेत बसल्यानंतर प्रत्येक वर्गाला आहार वाटप केला जातो आणि त्यानंतर श्लोक स्तवन करून विद्यार्थी आहारास सुरुवात करतात। काही कौटुंबिक कारणाने शालेय शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर गेलेल्या मुलींना शालेय प्रवाहात आणण्यासाठी आमच्या शाळेत मीना मंच स्थापन करण्यात आला आहे। इयत्ता 5वी ते 7वी मधील प्रत्येक वर्गातील 2 विद्यार्थिनी मीना मंच सदस्य आहेत, तर इयत्ता 7वी मधील कुमारी रंजना डकले ही प्रेरक म्हणून काम पाहते व श्रीमती शिल्पा जगताप या सुगमकर्ती म्हणून काम पाहतात। चला तर मग पाहूया आमचा मीना मंच। मागच्या बैठकीत शाळाबाह्य मुलींना आणायचं सांगितलं होतं, त्याचप्रमाणे आपल्या शाळेतल्या सदस्यांनी अनिता गरणवालीने काशी निराळवाड या मुलीला आणलेलं आहे, तरी आपण तिचं स्वागत करू। अनिता गरणवालीचं फूल देऊन स्वागत करूया। आपल्या सुगमकर्त्यांना मी अशी विनंती करते की त्यांनी काशीचंही स्वागत करा। विद्यार्थ्यांची 100% उपस्थिती राहण्यासाठी आम्ही हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आहोत। परिपाठानंतर लगेच विद्यार्थ्यांची गणना करून ध्वजाचा रंग सांगितला जातो। ज्या वर्गाची उपस्थिती 95% पेक्षा जास्त असेल तर हिरवा ध्वज, 90 ते 95% उपस्थिती असेल तर पिवळा ध्वज व 90% पेक्षा कमी उपस्थिती असेल तर लाल रंगाचा ध्वज वर्गासमोर लावला जातो। त्यामुळे आपल्या वर्गासमोर हिरवाच ध्वज असावा यासाठी विद्यार्थी प्रयत्नशील राहून वेळेवर नियमित शाळेत उपस्थित राहतात। परसबागेला होतो। आमच्या शाळेने सर्वांगीण शैक्षणिक गुणवत्ता विकास अभियानांतर्गत सन 2008-9 या शैक्षणिक वर्षात तालुका स्तरावर प्रथम क्रमांक व सन 2009-10 या शैक्षणिक वर्षात जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे। अशा या आमच्या शाळेत शिक्षणप्रेमी मान्यवरांनो, आमच्या या प्रयत्नास आपणाकडून काही महत्त्वपूर्ण सूचना व मार्गदर्शन लाभल्यास आम्ही आपले ऋणी राहू। धन्यवाद।